आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं धडक दिल्यानं बोकनकवाडी येथील 32 वर्ष संतोष अहिला नरे याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मंगळवारी 6 जानेवारी रोजी नगर कल्याण महामार्गावरील टाकेढोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी महसूल प्रशासनावरती जोरदार ताशेरे ओढले आहेत. ते म्हणालेत की काही हजार रुपयांच्या हप्त्यांसाठी तरुण युवकांचे बळी घेणार का? अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासन गंभीर नाहीये. मांडओहोळ नदीपात्रामधनं दररोज डंपरनं वाळू चोरी होत आहे, तरी कारवाई का होत नाही? मृत संतोष नरे हे बदलापूर पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस कर्मचारी यांचे पती असून त्यांची बहीण देखील पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. अपघातानंतर डंपर चालक विकास शिंदे यानं वाळू रस्त्यावरती टाकून पळ काढला होता. पारनेर पोलिसांनी डंपर जप्त करून गुन्हा दाखल केलाय. ग्रामस्थांनी मृत युवकाच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलं आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. रविवारी सकाळी साधारण 7:45च्या सुमारास वासुंदे शिवारामध्ये कैलासवासी संतोष अहिलाजी नरे या तरुणास अतिशय बेदरकारपणे गाडीने डंपरनी वाळूच्या उडून त्या ठिकाणी छोटीशी दयामायासुद्धा न दाखवता बराचसा काळ फरफटत त्यांना नेलं. आणि एवढं होऊनसुद्धा तो मृतदेह एखाद्या प्राण्याला आपण बाजूला काढतो तसा काढून सदर चालक डंपरचे त्या तिकून फरार झाले. यामुळे गावातली सगळी लोक अत्यंत दुःखी आणि संतप्त झालेली आहेत. ऐन उमेदीत आलेला मुलगा अवैध वाळूचा बळी ठरलेला आहे. आता त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन कसं करावं हा आमच्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न होता. आई, वडील, बहीण, भाऊ यांच्या जे काही अश्रू होते, आम्हाला त्यांचं अश्रूचं सांत्वन करायला शब्द गावातील कुठल्याही माणसाला माझ्यासह नव्हता. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, प्रशासनाने याची दखल आत्तापर्यंत का घेतली नाही हा फार मोठा प्रश्न आहे. वास्तविकपणे महसूल खात्यातले अधिकारी या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. त्यांनी घरच्यांना सांत्वन करणं गरजेचं होतं. आज त्याची 2 छोटी मुलं आहेत. त्या मुलांकडे बघितल्यानंतर खरंच जर तुमचा मुलगा या जागी असता तरी तुम्ही असेच वागले असते का, असा एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनाला पडतो. आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही सर्व ग्रामस्थ, परिसरातील सर्व ग्रामस्थ टाकळी डोकेश्वरला रस्ता रोको या संदर्भात करणार आहेत. रस्ता रोको करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की झोपलेल्या प्रशासनाला कधीतरी जाग यावी, झोपलेलं प्रशासन कधीतरी जागून उठावं आणि दुसऱ्याच्या वेदना काय असतात, दुसऱ्याला जर दुःख झालं तर काय होतं हे त्यांनाही कळावं. तुम्हाला 2,000 रुपयाच्या हप्त्यासाठी जर तुम्ही आमच्या गावातल्या तरुणांचे बळे जर घ्यायला निघाले असले तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. उद्या सकाळी आम्ही टाकळी डोकेश्वरला साधारण 10 वाजता हा रस्ता रोको सुरू करतोय. आणि याच्यामध्ये माझी प्रशासनाला पुन्हा एकदा सांगणं आहे की सदर याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर हजर करावं आणि त्या ठिकाणी प्रशासनाने याची त्वरित योग्य ती दखल घ्यावी, हा आमचा सगळ्यांची मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी उद्या सकाळी म्हणजेच मंगळवारी म्हणजे दिनांक 6 जानेवारी रोजी आम्ही सकाळी त्या ठिकाणी टाकळी डोकेश्वरच्या वासुंदे चौकामध्ये रस्ता रोको करत आहोत. तर याची दखल प्रशासनाने घ्यावी हीच प्रशासनाला सूचना. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.